नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त अशी झणझणीत गावरान चिकनची रस्साभाजी करणार आहोत. अगदी गावरान चिकनचा मस्त असा झणझणीत रस्सा करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मी केलेल्या अगदी गावाकडल्या पद्धतीने गावरान झणझणीत चिकनचा रस्सा करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. तर मग अगदी मस्त असा झणझणीत गावरान चिकनचा बेत करूया. तर गावरान चिकन करण्याकरिता इथे मी 1 किलो मस्त अशी गावरान चिकन घेतली. गावरान चिकन स्वच्छ धुवून घ्यायची. पाणी नितळायला एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचं. नितळलेलं चिकन एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही काढू शकता. सोबतच इथं मी काही वाटण तुम्हाला दाखवलं. तर त्या वाटणामध्ये अद्रक, लसूण आणि काही खडे मसाले घातले, त्याचं वाटण केलं. आणि आता हे जे तेलामध्ये मी वाटण घालत आहे, ते फक्त खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे. म्हणजेच खोबरं आणि कांदे अगदी थोडं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं वाटण करायचं आहे. तर हे आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपण जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं, साधं अद्रक, लसूण आणि जे काही खडे मसाले आहेत, त्याचं वाटण मी केलं आणि ते तेलामध्ये घालून घेतलं. तर आपल्याला दोन्ही वाटण अगदी मस्त असा मंद आचेवर पूर्णपणे तांबूस कलर होईपर्यंत किंवा अगदी छान कलर चेंज होईपर्यंत हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अजिबात मसाले परतण्यामध्ये किंवा मसाले शिजवण्यामध्ये घाई करायची नाही किंवा कंजूसकी करायची नाही. अगदी मस्त असे दाणेदार मसाला होईपर्यंत शिजवत राहायचं. नंतर आपण सोबतच 1 चम्मच इथं गरम मसाला घातलेला आहे. सोबतच अर्धा चमच धनेपूड घातलेली आहे आणि मसाले पुन्हा आपण मस्त असं 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मसाले आपल्याला शक्य होईल तितकं परतून घ्यायचं आहे. अगदी दाणेदार मसाला होईपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मसाला कितपत परतलेला आहे. छान असा मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे. मस्त असा दाणेदार टेक्स्चर आलेला आहे. नंतर आपण इथं अर्धा चम्मच हळद घालणार आहोत. सोबतच 2 ते 3 चम्मच मी इथं तिखट घालणार आहे आणि नंतर आपण जे वाटण तयार केलं होतं, त्या वाटणाचा काही पाणी उरलेला होता, तो पाणी मी इथं घातलेला आहे. तर मसाल्यामध्ये अगदी आपण थोडं पाणी घातलं, जेणेकरून मसाले हे जळणार नाही किंवा करपणार नाही. त्यामुळे थोडं तरी आवर्जून पाणी घाला आणि नंतर आपल्याला सर्व मसाले छान परतून घेऊया. मस्त असं छान ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालूया. तर अशा प्रकारे इथं जवळपास मी 1.5 ते 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. सोबतच पुन्हा इथं मी आपण जे तयार केलेलं वाटणाचं पाणी उरलेलं होतं, ते सुद्धा मी मसाल्यासोबत थोडं-थोडं पाणी घालून मसाला छान परतून घेत आहे. तर आपल्याला आता हा मसाला अगदी कडेला तेल उतेपर्यंत किंवा छान वर तर्री येईपर्यंत हा मसाला आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिटं शिजवायचा आहे. तर मसाला आपला शिजत आलेलाच आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यावर छान असा तेल उतलेला आहे. तरी पण याला थोडं वेळ आहे. आपण पुन्हा याला शिजवणार आहोत. तर अशा प्रकारे इथं आपण मसाला जवळपास 5 ते 6 मिनिटं शिजवलेला आहे. तुम्ही बघू शकता. ह्या स्टेजवर आपला मसाला तयार आहे. अगदी वर मस्त असा तेल वर उतलेला आहे. छान अशी वर तर्री आलेला आहे. म्हणजेच आपला इथं मसाला तयार आहे आणि नंतर या स्टेजवरच आपल्याला आपण जे साईडला ठेवलेले चिकन आहे ते यामध्ये घालणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मसाला तयार आहे आणि नंतर मी इथं साईडला ठेवलेली चिकन घालून घेतली आहे. तर घालून घेतलेली आपण चिकन छान ढवळून घेऊया. पूर्णपणे एकजीव करून घेऊया आणि भाजी छान मिसळून घेऊया आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे अगदी 5 ते 6 मिनिटं मोठ्या आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. जेणेकरून भाजीला असं भरपूर प्रमाणात पाणी सुटतो आणि आपल्याला त्या पाण्यामध्येच पूर्णपणे चिकन शिजवायची आहे. तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. तर अशा प्रकारे आपण ही भाजी मिसळून घेतली छान, अगदी परतून घेतली आणि नंतर 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 6 मिनिटं झालेलं आहे. भाजीला अगदी हलका थोडा पाणी सुटलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी भाजी परतून घेत आहे. 2 ते 3 मिनिटं छान आपण परतून घेऊया आणि नंतर पुन्हा ही भाजी आपल्याला पुन्हा 5 ते 6 मिनिटं अगदी आता ज्याप्रमाणे आपण शिजवली त्याचप्रमाणे शिजवून घेऊया. अगदी आपल्याला ही प्रोसेस छान फुल आचेवर करायची आहे आणि नंतर 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला किती असा भरपूर प्रमाणात पाणी सुटलेलं आहे
आणि आपल्याला या पाण्यामध्येच ही चिकन पूर्णपणे शिजवायची आहे. अजिबात दुसरा कुठल्याच प्रकारचा पाणी घालायचं नाही आहे. जोपर्यंत पूर्णपणे भाजी ड्राय होत नाही, पूर्णपणे सुकी होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही भाजी अजिबात पाणी न घालता अगदी मीडियम ते हाय आचेवर शिजवायची आहे. तर पुन्हा मी छान अशी भाजी मिक्स करून घेतली. अगदी थोडंसं आपल्याला यावर कोथिंबीर घालायचं आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी जवळपास अर्धा तासासाठी आपण शिजवणार आहोत. तर पूर्णपणे आपल्याला आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे जेव्हा तुम्ही ही भाजी शिजवत असताना 5-5 मिनिटांनी किंवा 10-10 मिनिटांनी छान ढवळत राहा, जेणेकरून भाजी ही करपणार नाही. तर आपण अर्धा तासासाठी तरी ही भाजी शिजवून घेऊया. चला तर मग इथं अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी भाजी मस्त अशी सुकी झालेली आहे. पूर्णपणे भाजीतला पाणी आटलेलं आहे आणि भाजी अगदी पूर्णपणे सुकी झालेली आहे आणि भाजी पण आपली जवळपास 80% शिजत आलेली आहे. तर अशा प्रकारे पुन्हा भाजी मी छान मिक्स करून घेते. आता तुम्हाला या स्टेजवर तुमच्या भाजीला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार पाण्याचा वापर करा. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे पाणी जेव्हा तुम्ही चिकनमध्ये घालता तेव्हा तो शक्यतो गरम करूनच घाला. आणि अशा प्रकारे इथं मी अगदी थोडं पाणी घातलं आणि पुन्हा आपल्याला या भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. जवळपास 5 ते 6 मिनिटं आपल्याला ही भाजी पुन्हा शिजवायची आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला रस्सा अगदी कितपत घट्ट, कितपत पातळ ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. आता आपण ही भाजी पुन्हा 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. चला तर मग सांगितल्याप्रमाणे 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. अगदी हलकी रस्स्याला उकळी आलेली आहे. नंतर रस्सा छान मिसळून घेऊया. छान ढवळून घेऊया. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि 2 ते 3 मिनिटासाठी अगदी छान तेल उतेपर्यंत अगदी मस्त रस्स्यावर झणझणीत तर्री येईपर्यंत 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही पुन्हा भाजी शिजवली. आता तुम्ही बघू शकता इथं आपला चिकनचा रस्सा मस्त असा झणझणीत तयार झालेला आहे. अगदी अप्रतिम तयार झालेला आहे आणि मस्त अशी तर्री आलेली आहे आणि या स्टेजवर आपण गॅस बंद करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मस्त असा आपला गावरान चवीचा झणझणीत असा चिकनचा बेत तयार आहे. तर अशा प्रकारे आपला अगदी मस्त झणझणीत चिकनचा रस्सा गरमागरम भातासोबत, गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला का भन्नाट लागतो. खूपच अप्रतिम. तर आपला हा अगदी मस्त असा भन्नाट चवीचा गरमागरम मस्त असा झणझणीत चिकनचा रस्सा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तयार केलेली भाजी किंवा आपण तयार केलेली गावरान चवीची अगदी झणझणीत चिकनचा रस्सा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा अशाच एका अगदी मस्त झणझणीत व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.